मध्य पूर्व आशियातील युद्ध संघर्षाचा फटका सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचलाय। एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्यात। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल्सला टाळं लागलंय। तशातच बाजारात उठणाऱ्या अफवांमुळे गोंधळात भर पडते। याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले। विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं, जाब विचारला। अखेरीस आज अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी गॅसच्या तुटवड्यावरून विधान परिषदेत निवेदन दिलं। त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचं आवाहन करत सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या खबरदारीच्या आणि उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली। एलपीजी आणि पीएनजी पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि एलपीजी याचा मुबलक साठा आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये। त्या सिलेंडरच्या किमतीसुद्धा मागच्या महिन्यामध्ये 852.50 रुपये होते, आता ते 912.50 पैसे झालेले आहेत। व्यावसायिक सिलेंडर जे आहेत 1720.50 रुपये आणि आता जे आहे 1835 रुपये झालेले आहे। घरगुती गॅस त्याची पूर्तता केल्यानंतर त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं आहे। मग रुग्णालयाला प्राधान्य त्याने दिलं 100%, शैक्षणिक संस्थांना 100%, सार्वजनिक ज्या सेवा आहेत स्मशानभूमी 100%, वृद्धाश्रम 100%, अनाथाश्रम 100%, संरक्षण क्षेत्रातली उपहारगृह, रेल्वेमधली उपहारगृह, हवाई वाहतूकमधले, पोलीस आणि तुरुंग याच्यामध्ये 70%, औषध उद्योगाला त्यांनी 50%, बीज प्रक्रिया 50% आणि मत्स्यपालन। दुसरा मार्ग नाही, पण आपल्याकडे केरोसिनचा साठा आहे भरपूर। अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल। जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्याकडे आपण हे केरोसिन देऊ। IOCL, BPCL, HPCL यांचे जे पंप आहेत कंपन्यांचे पंप, तिथे सुद्धा आपण हे केरोसिन उपलब्ध करणार आहोत। तर शेंगदाणा तेल मागच्या महिन्यामध्ये 188.21 रुपये होतं किलोग्रॅमला, याच्यामध्ये जे आहे या महिन्यात 194.32, 6 रुपयाची काहीतरी वाढ झालेली आहे। रुईचं तेल जे आहे 207.67 रुपये होतं, त्याच्यात 204.22 म्हणजे 4 रुपयाची वाढ आहे। वनस्पती तेलामध्ये सुद्धा काहीच वाढ दिसत नाही। सोया तेल जे आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 6 रुपयाची वाढ दिसते आहे। सनफ्लावर तेलामध्ये सुद्धा 6 रुपयाची वाढ दिसते आहे। पाम ऑइल जे आहे त्याच्यामध्ये 3 रुपयाची वाढ दिसते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।